तुमच्या आमच्या भल्यासाठी नाही सांगतो. आणि आपण कसं आहे, आपण काय शिकवता बोललं, धन्य ते संसार दयावंती अंतरी. संसार वेगळा आणि आपण जे राहतो ना, हा आपला प्रपंच आहे, आपला संसार नाही आहे. संसार कोणता आहे? मुलं बाळ, शेती बाडी घर, हे संसार नाही आहे. जन्मणं आणि मरणं म्हणतात आगावपणे आणि नेमणे साथीचे का मानणे ते जीव लोक म्हणे की संसार. जन्म आणि मरण हे खरा संसार आहे. काय मुलं बाळ हे तर आपल्या हातात आधी असतात, हे आपलं काही नसते ते इथं. मग तुझे काय काय क्रम असतं ना, त्या क्रमे ते प्राप्त होतात, त्यानुसार आपलं भोगावं लागतात. हे प्रपंच आहे, प्रपंच हे विस्तार. किती पुस्तक वाढले आमचं पहिल्या थोडं समाधान घेतलं होती, छोटं संसार असायचा, समाधान झालं. घर झोपडे होते हो, आणि सगळे शिला झालीच. एका काळात झोपडे सगळे घर गाव गेला, पण समाधानी फार होती. एवढं मोठं वाढणं तेवढं झालेलं, पण समाधान नाही. समाधान कुठून मिळणार? समाधानाची शांती नाही. घरावर जावा ते शांती, आणि शांतीकडे नाही ना, शांतीकडे नाही सुख हे राव घ्यायची दुःख. म्हणून शांती धरा वेळ तरी शांती घ्यायची असली तर संताकडे तनुमनी जीवी चरणाशी लागावी, लागल कोणाच्या भाग्यवान सेवा करावी. शेवटी आपली काही उदार असतो माऊलीची सेवा आहे. अधिकारी महात्मे प्रत्येक गावोगाव का त्याने सेवा जशी केली तशा पलीकडे हनुमान ते केली. म्हणून महाराज सर्व सर्वचे हनुमंता तुम्हाला आज चर्चा वाटा माझं जावं आहे नाही माझे संसारी दयावंती अंतर. कोण धन्य ज्यांच्याकडे दया आहे ते धन्य. दया कोणाकडे नाही, तुमच्याकडे नाही का? आपल्याकडे दयाकडे माया, माया जेव्हा फसवणारी असते. दया ही आत्मकर्म कसं असतं. दया दयाचे नाव शांती रूपे नव कोणाचे वाईट वाढवी महत्व. दया करण्याचे पुत्राची हे लक्षण मृत्यूपण आमच्या नाही माहिती होते. माऊली आणि मी खुरे हे जे सगळे तुमच्या मुखपण पाय मुखपण तर काय आता नाही पायाला मुखपण येतं. पाय माझे पाय गेले चांगलं बंद झाले माझं. कारण आमची माऊली आणि मी नाही आम्हाला टाईम नसता, टेबल नसता, काही बिघडणार नाही का. काळ वेळा उजेड नाही पक्ष काही तसं आमचं कसं होतं. आमच्या काळ वेळ नव्हता. एक वेळ आमची माऊली निघायची, मी टाईम लागत नाही कुठली चिठी हो गरीबाची तर मोठ्याची हो, चिठी चालायचीच नाही असा आता नेमांकडे निर्धारी. देह जावा राहो मांडुलगी तुझं भाव प्रेरणा सोडी सर्वथा मान तुझी बदलण्यात हे काय आमच्या माऊलीच होतं.
त्यांच्याकडे सगळे 12-25 लागले म्हणजे माझं भागी होतो मी संत संगती मिळण्यासाठी फार पुण्य पाहिजे काय निष्काम दृष्टी पुण्य पुण्य कोटी त्यावेळी भेटली ऐकली यायची म्हणजे लोकांच्या मित्र होत फार किंमत नाही पण संत संगती मी फार दुर्लभ आहे एक वेळ देवा समिती निर्णय चालत आहे संगती पाहिजे संत संगती पाहिजे पण संत ते कोणते असे माझ्या पुढे नाही रोज या काळात कीर्तन सकाळी दुपारी कीर्तन कोणासाठी लागलं पण हे कीर्तन कासाठी येते स्वस्त विद्या लोकांसाठी काय लोकांसाठी बोलायचं नसते लोक त्या सांगू धरीचा धरी ना कीर्तन हे देवासाठी करत आहोत लोकांसाठी करत आहोत लोक जमा झाले म्हणजे काय आता काय काय लोक फार जमा होतात फार लोक किती असते काय किती लोक असते किती मूर्ख लोक शहाणा होत असते नाही किती मूर्ख मी शहाणा होऊ शकत नाही शहाणाच म्हणून माणसांनी लोकांनी फार लावलं प्रमाण करणार बरं काय उदाहरण लावू द्या त्यात खरं विचार ज्याला फारच देवाची प्रत्येक घ्यायची या देवाची तर गरज आहे या देवासाठी परमार्थ करायचं परमार्थ काय साधी गोष्ट काय परमार्थ हे महाधन आम्हाला प्रमाण पाठवतो सांगतो मी महाराजांचं सांगतो माऊलींचं नाचरायचं पण करतो माझं मूर्ख पण आमचं आहे ना आपण महाराजांचं घ्यायचं आणि करायचं म्हणजे शांतपणे काय नाही त्यांचं आपण घेतलं ना त्यांचं बोलणं ते बोलत ते केलं पाहिजे हा तर काय केलं झालं करण्याची प्रयत्न केली पाहिजे बोलले तसा झाले कोणाची बोलू जर चालू त्याची काय चालतं जे बोललं ते चालतं ना जे खावलं बाहेर आणि ती खरी किंमत या क्रमांकामध्ये क्रमांक हे देवाला प्राप्त काय क्रमांक काय देवाकडे त्याने साधन नाही आहे हे काय आपला संसार आहे ना ते साधन कोण घालत नाही चांगले पुढे घालायचं मराठी चांगले नाही मराठी प्रमाणे अत्यंत गरज आहे मराठी कोण प्रमाण करतो जगात स्वतः पाहतो कोण धन्य आहे धन्य ते आहे कोण ज्यांनी धन्यता कमावली धन्य तो निवृत्ती धन्य तो ज्ञानी
जगाच्या कल्याणाची होती काय त्यांचे हात काय कर्तव्य हो किती म्हणजे आपण केली सगळं काय काय केलं त्याच्यावर आपण फॉलो व्हायलो मोठे मोठा वाढायला अरे वास्तविक दिवाळी खरी व्हावं संते तुम्ही संत माये बाबा पण जीवाची जीव वेगळा आणि हे वेगळा ना तुझा आपला घोळ झाला आपण जे समजतो ना ध्यान मी समजतो ते मी नाही ते आम्ही काय करा देश संबंध कसा अंगावरील सोळा देह काय करणार किंवा काय देहामध्ये त्या शक्तीच्या चालतो का ती शक्ती खरी आहे ती शक्ती म्हणजे भगवान होतात सर्वश्रेष्ठाम प्रदीक्षिणी घेतो मत सर्व विज्ञान घालना दिवशी मी अमुक आहे जी आपण नेहमी करतो ना ही खरी शक्ती आपल्याकडे जी आहे ना ती खरी परमात्मा माणूस आहे मनस प्राणी इंद्रिय आणि ओळख कोण कोण देतात माझ्याकडे भगवान मंडळी आपल्या संप्रदायामध्ये त्यांनी आपल्या संप्रदाय मोडली घातला आणि नाथनाथून दिला कळस महाराज उकालाचे कळस आणि तुम्ही सर्व कोणी आपण करतो महाराज प्रमाण महाराज सांगतो करतो म्हणाच ना ती हानी ना प्रमाण करून मोठी हानी कोणती आहे आपण जे करतो बोलतो का चालत नाही आणि ना हो आणि हे चालासाठी पण मात्र आहे जे बोलतो ते करायसाठी सांगायसाठी नाही प्रमाण का जे कीर्तन प्रवचन कधी हे देत ना लोकांसाठी नाही ते आपल्यासाठीच आहेत आपला आपल्यासाठी आपण नाही केलं ना मला आपला घाट करून शत्रू झालो मी झाले परमात्मा मी ही तुम्हाला आणू द्यायसाठी त्यासाठी केवळ सिद्ध करण्यासाठी आणि हे विसरली तयार रोज झाली हानी त्याला समाजासाठी भाग्यवान महात्मे आले ते म्हणजे कोणते याने जीवनात धन्याचं काम करायचे मग भाग्यवान महात्मे मंडळी स्वामी महाराजसारखे तुकोबारासारखे तुकाराम महाराजसारखे माऊलीसारखे काय तिची मंडळी ना त्यांनी आपली काहीही बघा पाहिजे तर काय पाहिजे फक्त तुमचे लोकांच्या केल्याने जगात कशामध्ये हे पाहिलं आणि लोकांचे धडा ते शिकवून ते सांगितले तुम्हाला म्हणतात यांची माझी हित सकळ जे नेहा मागली आम्हाला रात्री कधी त्यांची आणि थोडे सर्व आणि त्यांचे ओळख मार्ग पहिले जणांमध्ये करतात येते संसारी
Thank you.